हॅलो सर्वांना नमस्कार. आज मी माझा एक अभिप्राय देत आहे, मन व्यक्त करत आहे. ती काळाची गरज आहे. काल एका कार्यक्रमामध्ये आपल्या गावातील व सध्या मुंबईला शिक्षक रूपात कार्यरत असलेले आदरणीय श्री शिवाजी किसन माळी, ते एक मोठ्या भावाप्रमाणे माझे मार्गदर्शक आहेत. आपल्या गावातील अतिशय उत्कृष्ट व चांगलं व्यक्तिमत्व आहे. प्रत्येकाच्या सुखात आणि दुःखात सहभाग घेतात आणि आपल्या परीने होईल ती मदत करतात. असं यशस्वी व आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय शिवाजी किसन माळी. त्यांनी काल एका कार्यक्रमात अतिशय सुंदर असा कविता पाठ केला आणि त्या कवितेमध्ये त्यांनी बाप काय असतो किंवा बाप या विषयावर कविता पाठ केला. तो कविता पाठ मी जेव्हा ऐकला किंवा माझ्याप्रमाणे ज्या लोकांनी ऐकलं असेल किंवा हा कार्यक्रम ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी ज्या लोकांनी ऐकला, त्यांची कविता ऐकली, त्यांच्या कवितेमध्ये शब्दांची जी काही रचना होती, शब्दांमध्ये जो काही यमक होता, शब्दांमध्ये जी काही सूरबद्धता, तालबद्धता, लयबद्धता आणि विशेष म्हणजे कवितेच्या भाषेत म्हणायला गेलं तर कवितेला एक अलंकार होता. सुंदर अशी कविता होती. मग ती कविता ज्यांनी ऐकली ते सर्वजण भावुक झाले. भावुक याच्यासाठी झाले, विषय होता बापाचा. मग या जीवनात आई आणि वडील हे खूप महत्त्वाचे आहेत. हे तुम्हाला, मला, आपल्या सर्वांना माहिती आहे. मग आजच्या सध्याच्या या विज्ञानाच्या युगामध्ये बरेच जण आई जिवंत असताना आईला विसरले, वडील जिवंत असताना वडिलांना विसरले. मग आई काय असते किंवा वडील काय असतात हे सांगण्यासाठी आदरणीय श्री शिवाजी किसन माळी सरांसारखे शिक्षक किंवा व्यक्तिमत्व असणं ही काळाची गरज आहे. त्यांनी जेव्हा बाप काय असतो या विषयावर कविता पाठ करत असताना त्यांच्या जीवनात त्यांच्या वडिलांचे काय महत्त्व होते, त्यांना लहानपणापासून तर संपूर्ण शिक्षण देईपर्यंत व शिक्षण दिल्यानंतर शिक्षक बनवण्यापर्यंत त्यांच्या वडिलांचा त्यांच्या जीवनात काय प्रवास होता तो त्यांनी सांगितला. आणि खरंच प्रत्येकाचे वडील हे त्यांच्या वडिलांसारखे असले पाहिजेत किंवा आहेत पण, लक्षात घ्या. पण या 21व्या शतकामध्ये कुठेतरी आपण आपल्या आईला, आपल्या वडिलांना विसरत चाललेलो आहोत. म्हणजे ती जिवंत असताना तिला भाकर द्यायची नाही, तिला साडी घ्यायची नाही, तिला कोणतीही तिची जी गरज आहे ती पूर्ण करायची नाही. मग ती मेल्यानंतर तिचा मोठा फोटो बनवणे, गावाच्या बाहेर कुठेतरी लावणे आणि खाली लिहिणे भावपूर्ण श्रद्धांजली, भावपूर्ण श्रद्धांजली. वडील गेल्यानंतर मोठं बॅनर बनवणे, आबांना भावपूर्ण श्रद्धांजली, नानांना भावपूर्ण श्रद्धांजली, दादांना भावपूर्ण श्रद्धांजली, तात्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. पण जिवंतपणी असताना मी खरंच माझ्या वडिलांना वडिलांच्या नजरेने पाहिलं का, आईला आईच्या नजरेने पाहिलं का? प्रत्येकाचे आई वडील प्रत्येकाच्या मुलात एक स्वप्न बघत असतात की माझं हे लेकरू मोठं झालं पाहिजे, मोठं झाल्यानंतर त्याने काहीतरी नाव कमवलं पाहिजे. तर लहानपणी हा संघर्ष इतर इतर मुलांप्रमाणे आदरणीय श्री शिवाजी किसन माळी यांनी भोगला. आणि तो संपूर्ण प्रवास बाप या कवितेच्या माध्यमातून लोकांसमोर त्यांनी मांडला. ही कौतुकास्पद गोष्ट आहे, लक्षात घ्या. अभिमानाची गोष्ट आहे. माझी एकच इच्छा आहे की प्रत्येकाने, तुम्ही, मी, आपण सर्वांनी लक्षात घ्या,
बाप जिवंत असताना त्याची सेवा केली पाहिजे, आई जिवंत असताना त्यांची सेवा केली पाहिजे. एक वाक्य सांगतो, डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकतो, डोंगराआड गेलेला सूर्य पुन्हा दिसू शकतो, पण एकदा मातीत गेलेले आई वडील दिसत नाही. मी समाजामध्ये अनेक लोक पाहिलेत, अनेक, आणि बघत आहे, अनेक हजारो लोक पाहिलेले आहेत. जर कुणाची आई वारली, कुणाचे वडील वारले, तर ते म्हणतात त्यांची आई स्वभावाने खूप चांगली होती हो, प्रेमळ होती हो, श्रद्धांजली देत असताना बरं का, प्रेमळ होती, चांगली होती, सगळ्यांना जीव लावत होती, तिला गरिबीची जाणीव होती, गावात प्रत्येकाला मदत करत होती, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होत होते त्याचे वडील, त्याची आई. अशा प्रकारच्या वाक्यरचना आपण वापरतो. पण बऱ्याच वेळा बरीच मंडळी अशी आहे जे दुसऱ्याच्या आईविषयी चांगलं बोलतात ना, त्यांनी 100% त्यांच्या आई वडिलांना जिवंतपणे भाकर दिलेली नसते. काही मुलं तर अशी आहेत, चांगल्या पदावर आहेत, चांगल्या पदावर आहेत, चांगल्या नोकरीवर आहेत, पण आई गावाकडेच, वडील गावाकडेच, आणि गावाकडे असले तर त्यांच्याकडे लक्ष नाही, बापाला विचारत नाही, आईला विचारत नाही, फक्त हम दो हमारे दो, माँ बाप को बाहर फेक दो. बरोबर आहे की नाही? मग या अशा विषयांवर, जे गंभीर विषय आहेत, या अशा विषयांवर जर चर्चा करायची असेल, संवाद करायचा असेल, परिवर्तन करायचं असेल, काहीतरी बदल घडवून आणायचे असेल, तर आदरणीय श्री शिवाजी किसन माळी त्यांच्यासारखे किंवा ते स्वतः असे अनेक व्यक्तिमत्व घडले पाहिजेत. त्याशिवाय जनजागृती होणार नाही. म्हणून प्रत्येकाने, मी म्हणतो ना, मेल्यावर फोटोची पूजा करण्यापेक्षा जिवंतपणी सेवा करा. आपण जे खातो ते द्या, आपण जे कपडे वापरतो तसे कपडे त्यांना घ्या, त्यांना फिरायला घेऊन जा, त्यांना प्रेम द्या. एक कुणीतरी सुंदर असं वाक्य मी कुठेतरी